मत्स्य व्यवसायातील सबसिडी वाटपावर प्रश्नचिन्ह, सांगलीतही चौकशीची मागणी. केंद्रीय पातळीवरील सबसिडी प्रकरणानंतर सांगली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय योजनांच्या अंमलबजावणीबाबतीतही तक्रारी, निष्पक्ष योजने चौकशीची मागणी. केंद्रीय मत्स्य व्यवसाय सचिव IAS नरेशपाल गंगवार यांच्या कुटुंबियांना कृषी योजनेअंतर्गत काकडी लागवडीसाठी 1,16,00,000 रुपयांहून अधिक अनुदान मिळाल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर देशभरात मत्स्य आणि कृषी योजनांच्या पारदर्शकतेवर चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय विभागाच्या विविध अनुदान योजनांबाबत काही तक्रारी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी असलेल्या काही योजनांचा लाभ प्रत्यक्ष पात्र लाभार्थ्यांऐवजी इतरांकडे वळवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काही अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात त्यांच्या नातेवाईकांच्या किंवा संबंधित व्यक्तींच्या नावावर लाभ मिळाल्याच्या तक्रारी करण्यात आल्याचा दावा केला जातो आहे. मात्र या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित अधिकारी किंवा मत्स्य व्यवसाय विभागाकडून या संदर्भात अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तक्रारदार आणि काही नागरिकांनी या प्रकरणांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली आहे. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास शासनाच्या अनुदान योजनांतील संभाव्य गैरव्यवहार उघडा होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.